पुलाव, बिर्याणी या पदार्थांना विशिष्ट सुगंध देणारा मसाला म्हणजे मोठी वेलची, बृहद एला किंवा मोठा वेलदोडा. या व्हिडिओमध्ये या मसाला म्हणून वापरल्या जाणाऱ्या वेलदोड्याचे आयुर्वेदिक गुणधर्म काय आहेत आणि उपयोग काय आहेत हे आपण सविस्तर बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मोठी वेलची ही तिखट, किंचित कडवट, उष्ण, लघु, वृक्ष असते. तिचा सुगंध तीव्र असतो. ती कफशामक आणि पित्तवातकर आहे. धुरकट, मातकट अशा रंगाची ही मोठी वेलची असते. मोठी वेलची उष्ण गुणधर्माची असल्यामुळे शरीरात ऊब निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. यासाठी थंड प्रदेशामध्ये याचा वापर मसाल्यांमध्ये जास्त केला जातो. याच्या सुगंधी गुणधर्मामुळे मुखशोधन, बॅड ब्रेथ, श्वासाला दुर्गंधी येणं, दाताचे विकार ह्या सगळ्या लक्षणांमध्ये याच्या काढ्याने गुळण्या केल्या असता गुणकारी आहेत. काढा करण्यासाठी 2 कप पाणी आणि 2 वेलची तुकडे करून त्या उकळाव्यात. त्याचं 1 कप पाणी राहिल्यानंतर ते गाळून त्यांनी सकाळ संध्याकाळ गुळण्या कराव्या. कफामुळे किंवा डोक्यात सर्दी साठल्यामुळे डोकं प्रचंड दुखणं, डोकं जड वाटणं, सुन्न वाटणं, यामुळे आळस आल्यासारखं वाटणं या सगळ्या लक्षणांमध्ये सहाणेवर वेलची उगाळून त्याचा लेप दिला असता ताबडतोब आराम मिळतो. उष्ण आणि वृक्ष गुणामुळे कफाचे आजार, श्वसनसंस्था यासाठी मोठी वेलची गुणकारी आहे. सर्दी, खोकला, छातीत कफ साठणं, कफामुळे धाप लागणं या सगळ्या लक्षणांसाठी मोठ्या वेलचीचा काढा किंवा मोठी वेलची चहामधून वापरावी. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते. मोठी वेलची दीपनं म्हणजे भूक वाढवणारी, पाचनं म्हणजे अन्नाचं योग्य पचन करणारी असल्यामुळे अपचन, अजीर्ण त्यामुळे होणारी पोटदुखी यावर गुणकारी आहे. तसंच याच्यामुळे लिव्हरचं म्हणजेच यकृताचं आरोग्य सुधारतं. यामुळे फॅटी लिव्हर, ट्रायग्लिसराईड लेवल जास्त असणं यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. या सगळ्या लक्षणांसाठी पाव चमचा वेलदोड्याचं चूर्ण गरम पाण्याबरोबर दोन्ही जेवणानंतर घ्यावं किंवा वेलदोड्याचे 5-6 दाणे चघळावेत. वेलदोड्याचा या पद्धतीने वापर काळजीपूर्वक करावा. फज त्वचाविकार म्हणजे ज्यामध्ये खाज हे लक्षण प्रामुख्याने असते अशा त्वचाविकारांमध्ये मोठ्या वेलचीचा वापर औषध म्हणून केला जातो. वेलदोड्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि त्यातील काही घटक ट्रायग्लिसराईड लेवल कमी करत असल्यामुळे हा हृदयाला बल्य किंवा हृद्य असा आहे. ह्या वेलदोड्याचा औषध म्हणून वापर करत असताना पित्त प्रकृती, पित्ताचे आजार म्हणजे आम्लपित्त, वारंवार तोंड येणं, अल्सर किंवा इतर पित्ताचे आजार असताना याचा वापर करू नये. तसंच जास्त प्रमाणात आणि जास्ती दिवस वापरायचा असल्यास तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घेऊनच याचा वापर करावा. तुम्ही कशासाठी वेलदोड्याचा वापर केला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.